देवेंद्रसाठी एकनाथ धावले. शिंदेंचा सपकाळांवर घणाघात. औरंगजेबाशी तुलना केल्यानं संताप. तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून, प्रशासक म्हणून यांच्याशी करताय. काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे. ऐकलं? अधिवेशनात एकनाथ शिंदे संतापलेले दिसले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांची तुलना थेट औरंगजेबाशी केली होती. त्यावरून शिंदेंचा संताप दिसून आला. खरं तर काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या टीकेवरून अधिवेशनात एकनाथ शिंदे फडणवीसांच्या मदतीला धावून आले. आक्रमक होत सपकाळांवर त्यांनी घणाघात केला. शिंदेंचा एवढा संताप होण्यामागे सपकाळ यांनी नेमकं काय विधान केलं होतं ते देखील पाहूयात. सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झालंय. शिवसेनेनं त्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. ही कबर महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, हा कलंक पुसला पाहिजे अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. एकीकडे महायुतीत सारं काही आलबेल नाही, त्यातही शिंदे आणि फडणवीसांमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे. शिंदेंच्या कार्यकाळातील अनेक प्रकल्प फडणवीसांनी रद्द केलेत. याशिवाय अर्थसंकल्पात शिवसेनेच्या वाट्याला निधी कमी आलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीसांसाठी धावून आलेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कबरीचा वाद कोणत्या वळणावर जाणार या संवेदनशील मुद्द्यावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये एकी दिसणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.